व्यापारातील राम मोहन श्याम यांची भागीदारी 5, 6, 9 या प्रमाणात आहे. व्यापारात 24,000 रुपयांचा फायदा झाला तर एकट्या श्यामला किती रुपये मिळाले? क्लर्क 2011च्या परीक्षेचा हा प्रश्न. आता इथं इन्व्हेस्टर तुम्हाला तिघ दिलेत आणि तिघांचा तुम्हाला सरळ रेशो दिलाय आणि व्यवहारात तिघांचा झालेला नफा दिलाय 24,000. यावेळेस सरळ काय करा, एक्स ची किंमत घ्या. एक्स बरोबर एकूण नफा 24,000 छेदात तिघांच्या गुणोत्तराची बेरीज घ्या. असं केल्यामुळे आपल्याला एक्स ची किंमत मिळेल 24,000 भागिले 15 सॉरी 9 आणि 6 15, 15 आणि 5 20. हा झिरो मी इथं कॅन्सल केला, भाग दिला बे के बे, बे दोन्ही 4 उरलेले पुढचे 2 झिरो. आपल्याला या ठिकाणी मिळाली एक्स ची किंमत 1200. आता विचारलं एकट्या श्यामला किती मिळाले, तर श्याम बरोबर श्यामचं गुणोत्तर किती आहे हो, तर राम मोहन आणि मग तिसरा व्यक्ती श्याम आहे, तर श्यामचा रेशो असणार आहे 9. 9 गुणिले एक्स ची किंमत तुम्हाला मिळाली 1200. 12 9 108 उरलेले पुढचे 2 झिरो म्हणजे 10,800 रुपये हा नफा कुणाचा असणार आहे, तर तो नफा असणार आहे श्यामचा.